नमस्कार. मी प्रसाद आठले, इचलकरंजी. तुम्ही ग्रुपवरती माझ्या यूट्यूब चॅनलची लिंक बघितली असेल, व्हिडिओ पण कदाचित बघितला असेल. तर तो जो परफॉर्मन्स आहे तो थोडासा डिटेलमध्ये एक्सप्लेन करायचा आहे आणि नेमकी काय कसं वर्किंग होतं ते आपण थोडंसं समजून घेऊया. ह्याच्यामध्ये आपला जो एक्झिस्टिंग पोर्टफोलिओ किंवा म्हणजे शेअर, म्युच्युअल फंड्स जे आपण होल्ड केलेले ट्रेडिंग अकाउंटवरती ते आपण प्लेज करतो आणि त्याच्या अगेन्स्ट आपल्याला ब्रोकर मार्जिन देतो. आता हे मार्जिन आपण इंट्राडे वापरत असल्यामुळं आपल्याला याच्यावर कुठलंही व्याज लागत नाही आणि तुमची जी ओरिजिनल इन्व्हेस्टमेंट आहे शेअर्स किंवा म्युच्युअल फंडची ही आहे अशीच ग्रो होते. त्याचा कुठलाही बेनिफिट जात नाही. म्हणजे आपण तेच पैसे डबल वेळा वापरतो. एक वेळ अशी पण येते की जर मार्केट चांगलं वाढलं आणि तुमचे म्युच्युअल फंड किंवा शेअर्स चांगला प्रॉफिट जर त्यामध्ये दिसायला लागला तर प्लेज जे मार्जिन मिळतं ते तुमच्या वाढलेल्या व्हॅल्यूवरती मिळतं. त्याचा बेनिफिट असा होतो की तुम्ही जेवढी मूळ रक्कम इन्व्हेस्ट केली आहे त्याच्यापेक्षा सुद्धा जास्त प्लेज मार्जिन मिळतं. हा मोठा बेनिफिट आहे आणि ते परत इंटरेस्ट फ्री तर आहेच. तर आपण जी सिस्टीम वर्क ती फ्युचर अँड ऑप्शन्समध्ये इंडेक्सेस म्हणजे जे निफ्टी, बँक निफ्टी असे इंडेक्स जे असतात आपले इंडियन शेअर मार्केट्सचे त्याच्यामध्ये काम करतो आणि हे प्लेज्ड मार्जिन वापरतो. ह्याचा बेनिफिट आत्ता मी तुम्हाला सांगितलं आहे. तर आपला जर परफॉर्मन्स बघितला तर आपण कसं करतो, आपण डायरेक्शनल ट्रेड करतो. म्हणजे काय तर मार्केट वरती जाणार आहे तर आपण बुलिश साईडचा ट्रेड घेणार, मार्केट खाली येईल तर आपण बेरिश साईडचा ट्रेड घेणार. अशी डायरेक्शनल स्ट्रॅटेजी आहे. सध्या मार्केट एवढं व्हॉलाटाईल झालं आहे किंवा बऱ्याचदा ट्रेंडिंग मार्केट म्हणतो म्हणजे एक डायरेक्शनमध्येच मूव्ह होते, 1-2-3% सलग 1-2 दिवस मुवमेंट असते. अशा केसमध्ये आपल्याला इंट्राडेमध्ये म्हणजे सकाळी 9:15 ते दुपारी 3:30 ही इंट्राडेची वेळ आहे. या वेळेमध्ये आपल्याला त्याचा जेवढा काय फायदा करून घेता येईल तो आपण घ्यायचा आहे. आपण काय करतो की आपलं जे सॉफ्टवेअर आहे त्याच्यामध्ये काही इंडेक्सच्या लेवल्स येतात. ज्या लेवल्सप्रमाणे आपण कॉल किंवा पुट हे जे इंडेक्सचे पार्ट्स आहेत त्याच्यामध्ये आपण ट्रेड घेत आणि प्रॉफिट बुक करतो. समजा कधी आपल्या कंडिशनच्या अगेन्स्ट मार्केट मूव्ह झालं तर लॉस पण बुक करतो, लॉस ट्रेल पण करतो. ह्याचा अर्थ काय की तुम्ही एखादी वस्तू 100 रुपयाला घेतली आहे आणि मी समजा त्याला स्टॉप लॉस 80 रुपये असं म्हटलं तर याचा अर्थ काय, वरती जर मार्केट गेलं तर तू 100चं 120, 30, 40 जसं होईल तसं तुमचं प्रॉफिट वाढत जाईल आणि खाली जर आलं आणि 80 रुपये पण मार्केट आलं तर आपण बाहेर पडू त्या पोझिशनमध्ये. म्हणजे त्यामध्ये आपल्याला 20 रुपये लॉस बुक केला. समजा 100 रुपयाचीच वस्तू 120ला गेली आणि मी काय केलं, 80 रुपयेचा स्टॉप लॉस समजा मी 100 रुपयावर आणून ठेवला. ह्याचा अर्थ काय झाला, मी कॉस्ट टू कॉस्ट केलं. म्हणजे आता मार्केट माझ्या अपोजिट जरी गेलं तर मी ॲटलिस्ट गमावणार तर काहीच नाही. पण मार्केट जर वर जात राहिलं तर हीच जी स्टॉप लॉसची व्हॅल्यू आहे ही मी ट्रेल करीन. याचा अर्थ काय, मार्केट डायरेक्शनप्रमाणे मूव्ह करत राहीन. म्हणजे ती हळूहळू मार्केट 150ला गेलं तर मी 110ला आणीन, 160ला गेलं तर 120ला आणीन, असं करीन. ह्याचा बेनिफिट असावी आपण असं धरून चलू की आत्ताच्याच एक उदाहरणामध्ये समजा मार्केट 200ला गेले आणि माझा ट्रेलिंग स्टॉप लॉस 150ला आला आहे आणि सडन मार्केट मूव्ह झालं रिव्हर्स आणि आपला स्टॉप लॉस उडाला. पण स्टॉप लॉसचा अर्थ आता इथं शब्दशः घ्यायचा नाही आहे. स्टॉप लॉसचा अर्थ काय, आपण जो ट्रेल केलेला स्टॉप लॉस आहे तो. म्हणजे काय झालं तर आपण 50 रुपये हा जो स्टॉप लॉस ट्रेल केला आहे हा आपल्या डायरेक्शनकडे आणलेला आहे. म्हणजे आता मार्केट रिव्हर्स जरी झालं तर 50 रुपये फिक्स मला मिळणार आहेतच. ह्याला माझा ट्रेल स्टॉप लॉस. पण हा काय करायचा, 100 रुपये मिळत होते तर मी 50 रुपये घेतले नाही. तर त्याचा बेनिफिट कधी होतो, जसं मार्केट ट्रेंडिंग असेल एकदा तर त्यावेळी जसं मार्केट मूव्ह होत राहील तसं स्टॉप लॉस मूव्ह केल्यामुळं 2 गोष्टी होतात. एक तर तुम्ही जास्तीत जास्त प्रॉफिट घेत जाऊ शकता आणि दुसरं म्हणजे त्यातून जर रिव्हर्स झालं तर ॲटलिस्ट काहीतरी आपण खिशात घेऊन जाऊ शकतो घरी. कारण आपण दिवसभर बसलो आहे आणि काहीच खिशात न घेता गेलो असं न होतं. ते पण जेव्हा प्रॉफिट दिसत होता तरी पण मी काही ना घरी घेता घरी गेलो असं होऊ नये म्हणून आपण स्टॉप लॉस ट्रेल करतो. परत हे सगळं मॅन्युअली करणं कितपत शक्य आहे, शक्य नाही असं नाही आहे. पण काय होते, प्रत्येकाला तेवढा वेळ असतो जसं नाही. आपण ट्रेडिंग जे करतो ते समजा एखादं पॅसिव्ह एक साईड इन्कम किंवा एक सेकंड सोर्स ऑफ इन्कम जसं आता ट्रेंड आला आहे म्हणायचा की मेन तुमचं नोकरी किंवा व्यवसाय सांभाळून जर तुम्हाला हे काम करायचं असेल तर आत्ता जी मी काही पद्धत सांगितली हे जर तुम्ही मॅन्युअली करणार असाल तर त्यासाठी तुम्हाला वेळ द्यावा लागेल. कारण कसं आहे, शेअर मार्केट हे आपण पटकन फास्ट पैसे डबल होतील तिबल होतील ह्यासाठी नाही करायचं आहे. शेअर मार्केट हा सुद्धा एक मोठा बिझनेस आहे. म्हटलं तर सगळ्यात मोठा बिझनेस म्हणू शकू आपण. तर त्या कंडिशनमध्ये
आपण तो बिझनेस म्हणूनच त्याच्याकडे बघायचं. आपण काहीतरी लॉटरीचं तिकीट काढलं आणि पटकन मी आज 5,000 लावले आणि उद्या 2,000 मला मिळाले, चला 20% 40% प्रॉफिट मिळाला, नाही. असं केलं तर हे कन्सिस्टन्सी जी म्हणतो सातत्यानं असं होऊ शकत नाही. त्या केसमध्ये आपल्याला कधी ना कधीतरी लॉस मोठा घ्यावा लागू शकतो. ओके, मग आपण काय करतो आहे की ॲज अ बिझनेस म्हणून ह्याच्याकडे बघायचं आणि छोटे डेली प्रॉफिट्स आपण मिळवायचं, ॲड करत राहायचे. एंड ऑफ द मंथ, एंड ऑफ द इयर आपल्याला चांगले रिटर्न पडले पाहिजेत, एवढंच आपल्या ह्यातनं अपेक्षा ठेवायची. ओव्हर ट्रेडिंग किंवा इमोशनल ट्रेडिंग म्हणजे बऱ्याचदा काय होतं, रिवेंज ट्रेडिंग पण होतं. सलग 1-2दा स्टॉपला सुटायला की माणूस काय करतो, मॅन्युअली ट्रेड करताना तर हे भरून काढायचं म्हणून डबल कॅपिटल लावून छोटंसं प्रॉफिट घेऊ, डबल कॅपिटल लावू आणि भरून काढू असं करतो. पण हे नाही होत शक्य. आत्तापर्यंत असं करून कोणच सक्सेस मिळवलेला नाही. आपल्याला असं काही करायचं नाही. आपल्याला शांत, सेफ आपले कॅपिटल सांभाळूनच काम करायचं आहे. लहान लहान प्रॉफिट असे थेंबे थेंबे तळेसाचे जे म्हणतो तसं लहान लहान प्रॉफिट असू देत, पण आपण ॲड करत जायचं आहे. आता हा जर रिपोर्ट बघितला तर ह्याच्यामध्ये मी 10 दिवसाचा एक रिव्ह्यू टाकला आहे. आता हा 10 दिवसाचं प्रत्येक दिवशी मिळालेला प्रॉफिट, प्रत्येक दिवशी मिळालेला लॉस, त्याचं क्युम्युलेटिव्ह कसं होत गेलं, ॲव्हरेज होत पुढं आपण आता 10व्या दिवसानंतर काय स्टेटस आहे हे आपण बघतोय. आता हे जे ट्रेड दिसत आहेत 10 दिवसाचे 7 तारीख ते 20 तारीख, हे सगळेच्या सगळे 10 वर्किंग मार्केट डेजचे ट्रेड आहेत. हे पूर्णपणे ॲटोमॅटिक झालेले आहेत. मी फक्त सकाळी 9 वाजता माझ्या सिस्टीममध्ये लॉग इन करतो आणि मी पुन्हा बघावं लागत नाही. आता ह्याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं तर मॅक्स प्रॉफिट आपल्याला 10 तारखेला दिसला आहे 1765 रुपये. मॅक्स लॉस आपल्याला 7 तारखेला दिसला आहे वजा 468. आणि ॲव्हरेज जर हे क्युम्युलेटिव्ह म्हणजे जर बेरीज मारत गेलो आपण तर 10 दिवसात सगळे लॉसचे 2 दिवस आणि प्रॉफिटचे 8 दिवस म्हणजे 80% आपण सक्सेस ॲक्युरेसी म्हणू शकतो. तर ह्या केसमध्ये आपण 1 लाख या कॅपिटलवरती 5,590 रुपये एवढा प्रॉफिट जनरेट केला, म्हणजे 5.59 5.59% एवढा प्रॉफिट 10 दिवसामध्ये जनरेट केलेला आहे. आता ह्याच्यामध्ये आणखी एक टर्म काय असते की ड्रॉडाऊनचा अर्थ काय की जेव्हा केव्हा तुमच्या ह्या स्ट्रॅटेजीचे रिटर्न हायेस्ट होते तिथून कमीत कमी किती खाली आले, ह्याच्यातून आपल्याला काय कळतं की आपली सिस्टीम किती स्टेबल आहे. समजा मी आज 10,000 प्रॉफिट केला आणि उद्या त्यातलं 5,000 घालवला, परत परवा 4,000 मिळवला, परत त्याच्या दिवसाची 3,000 घालवला, असं जर अपडाऊन होत राहिलं तर आपला ॲव्हरेज प्रॉफिट हा कमी राहील आणि आपले जे इतर खर्च होणार आहेत म्हणजे ब्रोकरेज आहे किंवा गव्हर्नमेंटचे टॅक्सेस आहेत, हे सगळं आपला खर्च प्लस आणि खिशातनं जाणार आहे. असं पण होऊ शकतं की 6 महिने तुम्ही प्रॉफिटमध्ये आलात आणि एखादं बॅड सिच्युएशन झाली, ट्रेड चुकला, काही XYZ रिझनमुळं जर पटकन मार्केट खाली आलं तर त्यावेळी तुम्हाला समजा 25% दिसत होतं प्रॉफिट, जर 15%वर आला तर ह्याचा अर्थ काय झाला, 25 वजा 15 10% हा तुमच्या सिस्टीमचा ड्रॉडाऊन झाला. ड्रॉडाऊन जेवढा मोठा तेवढं तुम्हाला रिकवर करायला परत ओरिजिनल 25% यायला पुन्हा तुमचे पुढचे 2, 3, 4, 5 किती पण महिने जाऊ शकतात. आणि ड्रॉडाऊन मोठा बघितला की आपण पुन्हा चूक करायची शक्यता वाढती का, तर आपल्याला ते लॉस झालेला पटकन पचनी पडत नाही. आपण काहीतरी एक्स्ट्रा ट्रेड करून तो मिळवायचा प्रयत्न करतो किंवा डबल कॅपिटल लावून फास्ट मिळवायचा प्रयत्न करतो आणि कदाचित आपण आणखी त्यात अडकतो. हे सगळं अवॉइड करण्यासाठी आपण या सिस्टीममध्ये कसं करतो, आपल्या काही लेवल्स, आपली अल्गोरिदम जे आहे सॉफ्टवेअर आहे ते लेवल्स डिफाईन करतं, त्याप्रमाणे आपण ट्रेड घेतो. म्हणजे वर जाणार असेल, मी बुलिश ट्रेड घेतला असेल तर मी स्टॉपलॉस ट्रेल करत जाईन, किंवा रिव्हर्स असेल, डाऊन जाणार असेल, ट्रेड घेतला असेल तर स्टॉपलॉस खाली आणत येईन. आणि ह्या केसमध्ये एक तर स्टॉपलॉस उडेल, तो ट्रेल होऊन उडेल लॉसमध्ये किंवा प्रॉफिटमध्ये, किंवा जर सिग्नलची लेवल जर चेंज झाली आपली, म्हणजे बाय टू सेल, सेल टू बाय असं जर काय झाला तर आपण एक्झिट करणार. त्यामध्ये आपल्याला मॅन्युअली ॲज काहीच करावं लागत नाही. आणि तुम्ही जर ह्याचा ग्राफ बघितला तर ग्राफ हा खूप स्टेबल आहे. ग्राफमध्ये पहा, हे जे ब्ल्यू जे बारग्राफ्स आहेत हे एव्हरीडे मिळालेलं प्रॉफिट्स आहेत आणि जी ऑरेंज लाईन आहे ही त्याचं क्युम्युलेटिव्ह करत गेले, म्हणजे ॲड करत गेले, प्लस मायनस जे काय असेल ते ॲड केले. आणि ड्रॉडाऊन जर म्हटलं मगाशी मी, तर इथं जर तुम्ही बघितला तर 4337 प्रॉफिटचा 4236 झाला, म्हणजे साधारण एक 100 रुपये हा ड्रॉडाऊन आला. ह्याचा अर्थ काय, तर मी 7 तारखेपासून ट्रेड घेतला, चालू केला करायला, 20 तारीख आली, ह्याच्यामध्ये 10 मार्केटचे वर्किंग डेज मी वापरले आणि मी
ही ऑरेंज लाईन बघितली तर ओव्हरऑल ह्याचा दिशा वरचीच आहे. फक्त इथं स्लाईटली नकळत जी खाली आली आहे हा पिरियड म्हणजे हा ड्रॉडाऊन पिरियड आहे. ह्या दोघांचा डिफरन्स म्हणजे आत्ता आपल्या पिरियडमध्ये हा खूप छान आहे. फक्त 100 रुपये आपण लॉस ऑन एनी डे हा बघितलेला आहे. आणि त्यामुळं काय झालं की आणखी एखादा जरी छोटासा लॉस जरी पुढं आला तरी इथं आपण मोस्टली लॉस घेतलेला नसल्यामुळे आपण पटकन रिकवर होऊन वर जातो. म्हणजे छोटासा प्रॉफिटसुद्धा आपल्याला ओव्हरऑल पर्सेंटेजमध्ये चांगलं ॲडिशन करून देत. हा त्याचा बेनिफिट आहे. ह्या सिस्टीमचा जर परफॉर्मन्स बघितला आपण तर ओव्हरऑल 80% ॲक्युरसी आत्तापर्यंत दिलेली आहे. म्हणजे 8 ट्रेड सक्सेस झाले, 2 ट्रेड लॉस झाले, 1765 मॅक्झिमम प्रॉफिट झाला आहे, 468 मॅक्स लॉस झाला आहे, -100 रुपये हा फक्त ड्रॉडाऊन आहे. तर हे सगळे जे ट्रेड केलेत हे साधारण 85,000 कॅपिटलवर केलेत. पण एक कॅल्क्युलेशनला इझी जावं आणि थोडीशी सेफ्टी म्हणून मी ॲडिशनल कॅपिटल धरले आणि मी 1,00,000वरती हे सगळं कॅल्क्युलेशन करून दाखवते. तर 1,00,000वरती आपल्याला 5.59 म्हणजे 5.6% 5.6% हे रिटर्न 10 दिवसामध्ये मिळालेले आहे. आता प्रश्न असा येईल की ह्या स्पीडनं कायम रिटर्न मिळतील का? तर ही बॅकटेस्ट ज्यावेळी स्ट्रॅटेजी केली. आता बॅकटेस्ट म्हणजे काय? बॅकटेस्ट इंजिन असतं. म्हणजे बॅकटेस्टचे सही सॉफ्टवेअर्स असतात ज्याच्यामध्ये मागच्या 1, 2, 3, 4, 5, 6 वर्षांचा सगळा डेटा असतो. आणि आपण जे हे काय आत्ताचं कंडिशन्स सॉफ्टवेअरच्या लिहिल्यात की कधी ट्रेड करायचं, कधी बाहेर पडायचं, कधी प्रॉफिट घ्यायचं वगैरे, या कंडिशन त्याच्यामध्ये टाकल्यानंतर आपण जो पिरियड देऊ 3, 4, 5 वर्ष तसं टेस्ट केलेलं आहे. त्याच्यामध्ये एकदम उत्तम रिझल्ट आहेत. पण आपण बॅकटेस्टवरती फक्त विसंबून राहून चालत नाही. कारण मार्केट रोज उघडले की मार्केटचा एक नवीन दिवस असतो. त्याचा ट्रेंड कसा चालेल, अपडाऊन किती फास्ट होईल, नाही होईल, साईडवेज राहील, चॉपी राहील, हे आपल्याला माहीत नाही. त्यामुळं मार्केटसाठी प्रत्येक दिवस हा नवीन आहे. त्यामुळे आपण बॅकटेस्ट कशा करता घ्यायचं की आपण जे डिझाईन केली आहे स्ट्रॅटेजी सॉफ्टवेअर ते व्यवस्थित चालते का सगळ्या कंडिशन्सना, किंवा एखादी ॲडव्हर्स कंडिशन आली, सडन काहीतरी मुवमेंट आल्या तर त्यावेळी आपली स्ट्रॅटेजी कशी काम केली. ठीक आहे, एखाद्या वेळी त्याने दिला असेल लॉस, पण तो लॉस त्यानं बाबा बेअरेबल दिला आहे का, व्यवस्थित दिला आहे का अतिशय हाय दिला आहे, नाहीतर काल 10,000 मिळवले त्यातले 5,000 खाऊन टाकले, असं नाही आहे ना. हे सगळं जज करण्यासाठी आपण बॅकटेस्ट केलेलं आहे. बॅकटेस्टचे रिझल्ट मस्त आलेले आहेत. त्यामुळे आपण ही लाईव्ह मार्केटमध्ये ट्रेड केलेली आहे. तुम्ही जे आत्ता तो चार्ट किंवा ग्राफ बघितला हा बॅकटेस्टेड नाही आहे. तर हा ॲक्च्युली माझ्या अकाउंटमध्ये रिअल ट्रेड झालेले हे आहेत. आणि जो तुम्ही आधीचे जर व्हिडिओ बघितले नसतील तर जाऊन बघा, प्लेलिस्टमध्ये आहेत. तर त्याच्यामध्ये मी प्रत्येक दिवसाचा प्रत्येक ट्रेड किती वाजून किती मिनिटांनी पडला, कुठल्या इन्स्ट्रुमेंटमध्ये म्हणजे कुठल्या ऑप्शनमध्ये आपण ट्रेड केला, कॉलमध्ये केला का पुटमध्ये केला, किती प्राईजला एंट्री घेतली, किती प्राईजला एक्झिट घेतलं, त्याच्यात लॉस किंवा प्रॉफिट किती आला, टोटल त्या दिवसात किती ट्रेड झाले, त्या दिवसाचा टोटल प्रॉफिट किती आला आणि टोटल 10 दिवसाचा प्रॉफिट, ही सगळी समरी आपण डिटेलमध्ये दिली आहे. म्हणजे ते थोडंसं आपल्याला एक कॉन्फिडन्स बिल्ड होण्यासाठी की बाबा ओके आपण एकदम अचानक कुठले तरी काहीतरी रिस्की तरी काम करत नाही आहे. आपण डिस्क्लेमर सगळीकडे ऐकतो की शेअर मार्केट इन्व्हेस्टमेंट रिस्की आहे वगैरे, बरोबर आहे, पण आहेच. पण तुम्ही जर प्रॉपर स्टॉप लॉस वगैरे फॉलो केली, काहीतरी सिस्टीम पाहिजे, रूल बेस जर तुम्ही काम केलं तर लाँग पिरियडमध्ये तुम्हाला नक्की यश मिळतंच. त्यामुळं माझा आता उद्देश हा होता की आपण 2-3 व्हिडिओज जर काही बघितले असतील माझे, तर नेमकी ही सिस्टीम काय आहे, त्याच्यामध्ये जे ट्रेड दाखवले ते कसे वर्क करतात, त्याचं ओव्हरऑल परफॉर्मन्स काय होता आणि कशा पद्धतीनं आपण याच्यामध्ये काम करू शकतो, हे सगळं सांगण्यासाठी मी हा व्हिडिओ केला आहे. मी दुसरं एक अनाऊन्समेंट अशी करतो आहे की बऱ्याच जणांना हे फील्ड नवीन आहे किंवा शिकायची पण इच्छा आहे. इमिडिएट आत्ता समजा एखाद्यांना कॅपिटल मार्जिन लावायचं नाही आहे, तर त्यांच्यासाठी मी काय करतो आहे, म्हणजे ओव्हरऑल सगळ्यांसाठीच तुम्ही जे सबस्क्रायबर व्हाल, माझा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सना वगैरे तुम्ही फॉरवर्ड करा, त्यांना पण सबस्क्राईब करायला सांगा. तर हे कशा करता की एक अवेअरनेस, एक जागृती करण्यासाठी म्हणून मी यूट्यूबवरती लवकरच प्लॅन करतो आहे की रोज मार्केट आवर्समध्ये 9:15 ते 3:30 यामध्ये जेवढा मॅक्सिमम वेळ शक्य आहे तेवढा वेळ मी लाईव्ह येईन आणि तुम्ही यूट्यूबला त्यावेळी लाईव्हचे तुम्हाला लिंक मिळेल. सबस्क्रायबर असेल तर आपल्या ग्रुपमध्ये पण तुम्ही जॉईन व्हा, ग्रुपमध्ये पण टाकू आपण ती लिंक. आणि तिथं मी जो आत्ता जी माझी सिस्टीम काम करते आहे, जो अल्गोरिदमिक ट्रेडिंग माझं काम करते, त्याचा तिथं जो ट्रेड होईल तो ॲज इट इज ट्रेड मी माझ्या ट्रेडिंग अकाउंटमधला तुम्हाला सिस्टीममध्ये ऑनलाईनमध्ये दाखवीन.
चार्टवरती मी तुम्हाला मार्क करून दाखवीन, म्हणजे तुम्हाला तिथं क्लिअर आयडिया येईल की मी कुठं ट्रेड घेतला आहे, मी खरंच तो ट्रेड घेतला आहे का. मी जे तुम्हाला आत्ता सांगतो आहे तर तो माझा ॲक्च्युली ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला लाईव्ह तिथे दिसेल. किती वाजून किती मिनिटांनी कुठला कॉल किंवा पुट सेल केला आहे, किती प्राईजला केला आहे, किती प्राईजला परत बायबॅक केला आहे, किंवा मी तुम्हाला मगाशी जे म्हटलं की स्टॉप लॉसची ऑर्डर लावली आहे ती किती रुपीजला लावली आहे. हे जे सगळी रिक्वायरमेंट आहे ही तुम्हाला तिथं क्लिअर होईल. प्लस यूट्यूब लाईव्हला चॅट ऑप्शन असल्यामुळं तुमच्या जर काही शंका असतील की बाबा हे कॉल म्हणजे काय, पुट म्हणजे काय, त्याच्यामध्ये बरेच प्रकार आहेत, किंवा म्हणजे थोडक्यात इन द मनी कॉल ऑप्शन म्हणजे काय, आउट ऑफ द मनी कॉल ऑप्शन म्हणजे काय, ॲट द मनी कॉल ऑप्शन म्हणजे काय, आपण आता कॉल शॉर्ट करतो आहे म्हणजे नेमकं काय करतो आहे, बेरिश ट्रेंड बुलिश ट्रेंड कसं आयडेंटिफाय करतो, किंवा त्याचे प्रीमियम एकदा बऱ्याचदा आपल्याला असं होतं की मार्केट वर गेले, मी कॉल घेतला आहे तर प्रीमियम वाढलाच नाही, असं का होतं. अशा रिलेटेड जर काही तुम्हाला शंका असतील तर तुम्ही ते चॅटमध्ये विचारू शकता, किंवा या व्हिडिओच्या कॉमेंटमध्ये जरी तुम्ही टाकलं की बाबा मला ह्या विषयावरती थोडंसं क्लिअरन्स पाहिजे, आणि साधारण काही जास्त त्यामधल्या शंका लोकांच्या एकत्र जर आल्या तर त्या रिलेटेड आपल्याला एक एज्युकेशनल व्हिडिओसुद्धा पुन्हा वेगळा सेपरेट बनवता येईल. आणि यूट्यूब जे लाईव्ह मी म्हणतो आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ॲक्च्युअल जे माझे ट्रेड आहेत ते दिसतील, ते तुम्ही बघून तुम्ही करू शकता, किंवा समजून ॲटलिस्ट पेपर ट्रेड करू शकता. म्हणजे नोट करून ठेवा बाबा ह्याने असं केलं आहे, मी पण पेपरवर लिहून ठेवा, किंवा तुम्ही एक लॉटनं चालू करू शकता आणि सेम ट्रेड तुम्ही पण घेऊन बेनिफिट घेऊ शकता. तर असा पर्पज होता या सगळ्या यूट्यूब व्हिडिओ बनवण्याचा. होप मला वाटते आता बऱ्यापैकी क्लिअरन्स आला असेल की ही सिस्टीम नेमकी काय आहे आणि कशी काम करते वगैरे. आणि तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा, नेहमी मी अशा टाईपचे व्हिडिओ टाकत राहीन. डेली पण तुम्हाला अपडेट मिळत जाईल यूट्यूबवरती की आजचा ट्रेड्स काय झाले. आणि मी लवकरच डेट सांगेनच, लाईव्ह ट्रेडिंग मी कधी करीन मार्केट आवर्समध्ये. ज्यांना शक्य आहे त्यांनी त्यावेळी लाईव्हला अटेंड जर झाला तर तुम्हाला रिअल ट्रेड बघायला मिळतील. तुमची इच्छा असेल तर तुम्ही करू पण शकता रिअल ट्रेड, किंवा पेपरवरती नोट करून पण पेपर ट्रेड करू शकता. ओके, थँक्यू, धन्यवाद.